नमस्कार मंडळी. आज आम्ही चाललोय आरवला शाळेत सोडायला. आज आरवचा शाळेचा पहिला दिवस आहे. 3.5 वर्ष झालेले आहेत तरी आरव कडेवरच बसतोय. 700-800 मीटरवर एक शाळा आहे शुभायुष म्हणून. आजचा दिवस पायीच जाणार आहेत, कारण मग त्याला सवय झाली पाहिजे. नंतर मग स्कूल बस गाडी काही घेऊन जात नाही. हा बघा आरव तुम्हाला दिसतोय. आरव चाललाय शाळेमध्ये. हा बघा आरव कसा कडेवर बसलेला आहे, पायी चालायला बघत नाही. आरव इकडे बघ. आरव कुठे चाललंय? आता हसतोय. आता स्कूलमध्ये ठिकाणा घाल. बघूया. मला याच सुट्टी आहे, आर्यालाही सुट्टी आहे, तर आम्ही सगळे सोडायला चाललोय. पहिला दिवस आहे. गाडी काय आम्ही नेत नाही, कारण मग त्याला सवय लागेल की गाडीवरच जायचं ना, गाडीवर यायचं. कारण मी ना आरू नसणार. आणि मग नंतर सवय झाल्यानंतर मग त्याला काहीतरी रिक्षा किंवा शाळेची बस असेल तर ती लावता येईल. पण जोपर्यंत सवय होत नाही 10-15 दिवस कसा राहतो काय वगैरे, त्याच्यानुसार मग आम्ही पुढचा निर्णय त्याला घेऊया. शाळेची वेळ किती आहे? 8:30 वेळ आहे. परंतु आरव आज उठलाच 8:15ला. मुलांची झोपमोड काही करून देणं काही योग्य वाटत नाही. त्याच्यामुळे हिला म्हटलं मी का झोपू दे. आताशी सुरुवात आहे त्याची. झोप पूर्ण झाली पाहिजे. शाळेला अर्धा तास उशीर झाला तरी चालेल. बघूया. आता चाललोय. 2-3 मिनटे चालून झाले. किती मिनटे चालायला लागतात एक तुम्हाला मी सांगतो ते. बाबू आला तुझा स्कूल. आता आम्ही स्कूलला जाणार ना बाबू. अभ्यास करणार, खेळणार, गार्डन वगैरे आहे ना. बाबू काही कमरेवरून काही खाली उतरत नाही. रस्त्यामध्ये कुत्रे पण आहेत, त्याच्यामुळे जरा भीती वाटते. मित्रांनो, 10 मिनटे पायी चालल्यानंतर ती शुभायुष शाळा ही पहा. आरवची शाळा आलेली आहे. आरव आनंदात तर दिसतोय. बघ आनंद किती टिकतो ते. चला चला चला. असा परिसर आहे. मुलांची आतमध्ये रडारड ऐकायला येते. आरवला वर्गात सोडले. आता बाकीच्या मुलांची रडारड चालू आहे. बसलो आम्ही बाहेरच. आरव आहे तो त्या ठिकाणी खेळत आहे. बघू आता कसं काय, किती वेळ राहतो. 11:30पर्यंत शाळा आहे. 11पर्यंत आहे काय? पहिलाच दिवस आहे. बघूया काय होतंय ते. आतमध्ये किती आहे, बरेच रडत येते. शाळेचा पहिला दिवस असंच असतो. पूर्वी कसं 6 वर्षानंतर 6.5-7 वर्षापर्यंत टाकायचे. मुलांना समज असायची. आता 3 वर्षापासून टाकत. मुलांना खेळायचं वय असतं, पण पर्यायी नसतो. आता एवढं जमाना फास्ट आहे का ते स्पर्धेमध्ये मुलांना टिकायचं असेल तर ते पालकांना करावंच लागते. काय बापू आत्ताच बाहेर निघलाय शाळेतून. रडून निघालाय, रडून. हो ना बाबू, रडला. कोणाला चावला का? टीचरांना चावला. बघ टीचरांना चावून आलाय तो आज. ठीक आहे ठीक. चला आता आम्ही निघालोय. बाबू बाय कर सगळ्यांना. आता इकडे बघ, इकडे बघ.
पहिला दिवस बाबूचा रडून आलाय. येते ना समज? चला आता. ठीक आहे मंडळी, व्हिडिओ जर आवडला तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि बाबूला बेस्ट ऑफ लक म्हणा, दररोज शाळेत येईल असं. चला तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.